हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपला सबस्क्रायबर एक मुलगा म्हणतोय त्याचं लग्न झालं होतं, वर्ष दीड वर्षांना पटत नाही म्हणून वेगळं झाले आणि जवळजवळ 50 लाख अलिमनी देऊन वेगळं झालेत. आता त्याचे आई वडील आणि सगळे म्हणतात परत लग्न कर, एकटं अजूनही हे खूप आयुष्य आहे, एकटं कसं राहणार तू म्हणून. पण त्याला भीती वाटते. मग काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. पहिलं बाळा, त्या मुलीशी तुझं पटलं नाही म्हणजे जगात कोणाशी तुझं पटणार नाही असं नाहीये. पण विचारपूर्वक पाय उचल. म्हणजे लग्न ठरवताना आधी तुम्ही भेटा एकमेकांना. तुमचं एकमेकांशी जमेल का, विचार जमतील का, हे सगळं नीट विचार करून नंतर लग्न कर. नाही तर कित्येक वेळेला काय होते माहितीये का, गडबडीनं लग्न होऊ देत म्हणून लग्न करतात आणि नंतर पटत नाही त्या आणि वेगळं होतात. तर कोणाकडनंही असू शकते, मुलाकडनंही असू शकते, मुलीकडनंही असू शकते. आता नुकतीच आमच्या एक ओळखीच्यांची असं झालेलं आहे सांगते. एक दीड वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं. वय वर्ष 27, नोकरी नाही म्हणताना ठरवले आणि सांगताना सांगितलं होते मुलाचा व्यवसाय आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे सगळं. हे सगळं झाल्यावर लग्न झालं, मुलगी गेली राहायला. मग आत्ता त्यांना कळले तो तिथे कामाला आहे, तो मालक नाहीये. तर बिझनेस असला तरी तो तिथे फक्त कामाला आहे. आता हे चूक कोणाची आहे? त्या मुलीची चूक आहे का? नाही. मोठे बघायला पाहिजे होतं. हो बाबा, तो तिथे कामाला आहे का त्याचं आहे हे जरा. आपण भाजी घ्यायला गेलो तरी किती सगळं बघतो. मग आपण लहानाचे मोठी केलेले मुलीला देताना हा विचार करायला पाहिजे का नाही? त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. कित्येक वेळेला काय होते, लग्न ठरत नाही, उशीर झालेला असते, कसं का होईना लग्न होऊ दे असं विचार करतात दोन्हीकडचे, मुलीच्या बाजून तरी मुलाचे बाजून तरी. आणि नंतर लग्न झाल्यावर एकमेकांचे गुणदोष दिसतात. म्हणून मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक मुलीला सुद्धा आपले पायावर उभं राहायला पाहिजे. आता ती म्हणतीये मी पुढचं काहीतरी करणार आहे आणि नोकऱ्या मिळणं तर एवढं सोपं आहे का? आणि घरी आल्यावर आजूबाजूचे गावातले लोक विचारतात म्हणून कुठेही बाहेर पडत नाही, बाहेर जात नाही. आई पण जात नाही, आईला पण कोणी विचार. आणि लोकांना काही असल्या गोष्टी काही चगळायला मिळाल्या की बरं वाटते. त्यामुळे हे एवढं सगळं होण्यापेक्षा आधी जरा विचार. हे बघा, झालं नाही ते झालं नाही, एक प्रॉब्लेम असतो. आणि असं काही फिसकटलं तर हजारो प्रॉब्लेम उत्पन्न होतात. आता लग्नाचा भाऊ आहे तिचं, ते भावाच्या लग्नालाही विचार करतील लोक, किंवा हिचे आयुष्याचं आहे की पुढे. तर काही एवढं सोपं आहे का? आई वडील आहेत तोपर्यंत ठीक आहे, पुढे काय? त्यामुळे लग्न म्हणजे अगदी इझिली घेण्यासारखी गोष्ट नाहीये. ॲटलिस्ट आपण अरेंज्ड मॅरेज करताना तरी पूर्णपणे विचार करायला पाहिजे आणि दोघांही ऑनेस्ट राहायला पाहिजे. ऑनेस्ट म्हणजे काय? जे तर आहे तसं आधी
ओपनली सांगायला पाहिजे. नाही ते कधी कधी काय होते, लग्नानंतर कळते कुठेतरी तुमचं कोणाशी तरी अफेअर होतं, ती मुलगी किंवा मुलगा फोन करतात, हे करतात, मग तेच ना, आणि एकदा पटत नाही म्हणून झालं का नाही, असं पुढे जाऊन तर खूप वाढत जाते, खूप वाढत जाते. त्यामुळे लग्न करायचे आधी बाकीचंही मोठेही काही बघायचं आहे तर तुम्ही बघायला पाहिजे, पण बाकी सगळं ओके. तो जिथे नोकरी करतो ते नोकरी करतो का, किंवा त्याचा स्वतःचा आहे का. आता इथे काय झालं, त्यांनी सांगितलं होतं त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे म्हणून, नंतर आता कळले तो तिथे कामगार आहे म्हणून. आणि काय होते, कमवत नसलं का नाही रेस्पेक्ट कोणी देत नाहीत, घरातले सुद्धा देत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे कमवणं व्यवस्थित पाहिजे. आणि मुलींना पण म्हणते मी, व्यवस्थितपणे आपले पायावर उभं राहायचं. आता ह्याच्या पुढे प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाहीये, पण काहीतरी स्वतःचं सेटअप करा, स्वतःचं स्किल काहीतरी मिळवा. स्किल अतिशय महत्वाचं आहे. स्किल नसलं की नुसतं डिग्री आहे, MA आहे, MCOM आहे, MSc आहे, इज ऑफ नो यूज. येते काय तुम्हाला. आणि कित्येक वेळेला मुलींना असं पण वाटत असेल काय लग्न झालं की झालं, असं नाही होत. आता हा मुलगा अडकलेला आहे बघा, तो म्हणतो पहिलं लग्न जमलं नाही म्हणताना 50 लाख रुपये अल्युमिनी देऊन तो मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता बाकीचे सगळे दुसरं लग्न कर म्हणून आई वडील वगैरे मागे लागलेत, पण त्याला मनात भीती वाटतीये का, म्हणजे दुसरी मुलगी पण तशीच येईल, ती पैसे मागेल आणि पैसा घेऊन जाईल, परत शेवटी मी एकटाच. आणि त्यामुळे बाळा तुला एक मी सांगते, सगळ्या मुली सारख्या नसतात. तुझे काही त्या पहिले बायकोबरोबर काही अनुभव आहेत, तसं अनुभव दुसरी बरोबर येतील असं नाही. पण अगदी विचारपूर्वक नीट विचार करून ठरवा आणि लग्न करायचं तर करा, नाही ते लग्न करून परत त्रासात पडण्यापेक्षा एकटा असलेला उत्तम आहे. मी हे का म्हणते तुम्हाला आश्चर्य वाटेल, मॅडम तुम्ही का असं म्हणता. अहो मी किती तरी मुलांचं बघतीये का, म्हणजे माझा संबंध खूप यंग मुलींबरोबर असतो. त्यामुळे ते त्यांचे आई बाबांशी बोलत नाहीत, ते प्रॉब्लेम्स मला सांगतात, काय करू विचारतात. म्हणून मी सांगते तुम्हाला, लग्न झालं नाही तरी हरकत नाही, एकटा आरामशीर छान राहू शकता, पण असे प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पडू नका. आणि प्रत्येकानं स्वतःचे पायावर उभं पाहिजे, तर मुलगा असो मुलगी असो कोणी असू दे. अगदी दुसऱ्याचे जीवावर आपण जगायचो नाही. त्यामुळे हे आपल्याला आधी माहीत असायला पाहिजे. आता आलं लग्न करायचं नाही, हा निर्णय आपण स्वतः घ्यायचा. आणि प्रत्येक वेळेला काय होते, त्या मुलीचं सगळं चुकलं असेल असंही नाहीये. माणूस सांगताना, आता तुम्ही लिहिलात तुम्ही 50 लाख अल्युमिनी दिलीत तिला आणि असं वागत होती ती, तसं वागत होती. अहो ती सांगेल वेगळी स्टोरी असेल, तेव्हा ती तुम्हाला दोष देत असेल. त्यामुळे दोन्ही बाजूकडनं चुकत असते, नाही असं म्हणत नाही मी. ॲडजस्ट करायला पाहिजे, त्याचे आधी नीट विचारपूर्वक ओके मला लग्न करायचं आहे का, करायचं आहे ते ठीक आहे, काही काही मला ॲडजस्ट करायला लागते.
आता मुलांना सुद्धा लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी ते रात्री खूप वेळ मित्रांबरोबर बाहेर गप्पा मारत असतील, इकडे तिकडे होता. लग्न झाल्यावर तसं नाही चालत. त्यामुळे ह्या सगळ्या मुलींना इन द सेम वे, किती नाही म्हटलं तरी अजूनही आपल्या इंडियन समाजात बायकोला सगळं घरातलं आणि करावं लागते. हे सगळ्याची मला तयारी आहे का, हे सगळं विचार करायला पाहिजे आणि आपल्याला पटलं तरच लग्न करायला पाहिजे. हे माझं मत आहे. का म्हणजे मी आजूबाजूला जे बघते त्यावरनं मी सांगत आहे. शेवटी निर्णय घ्यायचा तुमचा आहे, पण विचार एक लक्षात ठेवा, ती मुलगी तशी निघाली म्हणून सगळ्या मुली तशा नाही आहेत किंवा नसतात. पण तुम्ही करायचं झालं तर आई वडील म्हणतात म्हणून करू नका. तुम्हाला करायचं आहे का विचार करा आणि आधी भेटा एकमेकांना. तुमचे विचार, तुमचं काय कळतेच की आपल्याला बोलल्यावर, तुमची मतं जुळत असली तरच करा. नाही ते भीती घेऊन, नाही दुसरी तशीच निघेल, दुसरी तशीच निघेल असं तुमच्या मनात कायम भीती असली की कधी कधी काय असते, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन. त्यामुळे असं करू नका. मनानं मोकळे राहावा आणि आपला स्वतःचा विचार शेवटी खरा असतो. हॅव ए गुड डे.